तर हाय हॅलो आणि नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका मिनी व्लॉगमध्ये. तर हे बघा, मी ना पीठ वगैरे इथं मळून घेतलं होतं, म्हणजे मळत होते पीठ आणि डाळ वगैरे शिजवून घेतली होती. कारण पटापटा मला आवरायचं होतं. पिलूचे पप्पा लवकरच कामावर जाणार होते, आज पण सुट्टी वगैरे काय नव्हतं. त्याच्यामुळं माझं म्हणणं होतं की त्यांच्या डब्याला पुरणपोळी गेली पाहिजे. त्याच्यामुळे माझी फास्ट अशी तयारी चालू होती. पटापटा सगळं काय आवरलं होतं आणि व्यवसायाला तर काही मला जायचं नव्हतं. त्याच्यामुळे मी काही त्याच्या भानगडीत पडले नाही. पण खाण्यासाठी ज्या गोष्टी बनवायच्या असतात त्या सगळ्या बनवून घेतल्या होत्या. मस्त अशा पोळ्या वगैरे लाटून घेतल्या त्यांच्यासाठी. त्यांना डबा वगैरे भरला आणि नंतर राहिलेल्या सगळ्या मी पोळ्या लाटून घेत होती. पोळ्या एकदम मस्त अशा फुगत होत्या. मला खूप भारी वाटत होतं. जास्त करून मी सगळ्यात लहान आहे ना, त्याच्यामुळे जास्त असं काही माझ्याकडं स्वयंपाकाचं कधी आलं नाही. पण पोळ्या पण जास्त मी नाही लाटल्या, पण छान अशा जमत होत्या माझ्या पोळ्या. मला खूप आवडल्या होत्या. मलाच भारी वाटत होतं छान पोळ्या फुगल्या का. तर तुम्ही पण केले की नाही पोळ्या मला नक्की सांगा. आणि हा मिनी व्लॉग ना हा संक्रांतीच्या दिवशीच आहे, तो अपलोड करायचा तसाच राहून गेला आहे. त्याच्यामुळे तर सगळं काही स्वयंपाक आवरून आम्ही वरती आलो टेरेसला, कारण पिलूला पतंग उडवायची होती. तर सूर्याचं काय असं छान असा दिवस मावळतानाचं रूप ना खूप छान लालसर दिसत होतं. मस्त वाटत होतं हे सगळं काही बघून. त्याच्यानंतर बगल तिकडं पतंगीच होत्या. तुम्हाला दिसतात की नाही ते नाही माहीत मला, पण बगल तिकडं पतंगी आणि बगल त्या टेरेसवर फक्त DJ आणि होम थिएटरचा आवाज होता. तर पिल्लू पण आमचा पतंग उडवत होता. त्याला मांजा वगैरे कापल म्हणून आम्ही साधा धागा दिला होता. इकडं पतंग उडवणं म्हणजे एकदम रिस्की काम होतं, कारण बगल तिकडं तारा हे ते सगळं होतं. मला तर वाटत होतं हे पतंग उडवणं म्हणजे चुकीचंच आहे. इथं खरं तर खेडेगावातच आपल्या पतंग उडवण्याची खरी मजा असते. चला, तुम्ही उडवली की नाही पतंग मला नक्की सांगा. आणि हो, पिलूचा डान्स आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.